च्या विलिनीकरणासंदर्भात एक मोठी बातमी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा होती विलिनीकरणाचं काय होणार, कधी होणार, कसं होणार, तर आता राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही, आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणार असं शशिकांत शिंदेंनी सांगितलं। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पडदा पडलाय। विलिनीकरण होणार नाही अशी भूमिका जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंनी घेतली। त्यामुळे आता हे स्पष्ट झालं की दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाही। पहिलं स्पष्टीकरण करतो, विलिनीकरणाचा विषय हा संपलेला आहे। यापुढे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा होणार नाही। आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे एक जो नेता म्हणून आमचा जो चेहरा आहे तो घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हे नक्की आमचं झालेलं आहे। जो विधायक आना चाहते हैं आपके पार्टी में, उनके लिए दरवाजे खुले रहेंगे? अभी तक हमारे पास ऐसा प्रस्ताव नहीं है, आने के बाद सोचेंगे। विधायक अगर आते हैं, पवार साहब के नेतृत्व में काम करने के लिए अगर तैयार होते हैं तो उनके बारे में सोचने के लिए हम लोग तैयार हैं। एसआयआर म्हणजेच मतदार यादीतून नावं वगळण्याच्या प्रक्रियेवरून महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। याविषयी चर्चा करण्यासाठी मवियाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पात्र मतदाराचं नाव वगळलं जाऊ नये अशी अपेक्षा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली। तर निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप असू नये अशी मागणी शशिकांत शिंदेंनी केली। जे रितसर या देशाचे नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांचं नाव वगळण्यात येऊ नये ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत आणि हे सगळी आम्ही चर्चा ह्या सीओंबरोबर केली। आपण पाहिलं असेल बिहारमध्ये जे झालं किंवा बंगालमध्ये जे झालं, असं म्हटलं जातं की बंगालची निवडणूक ही एसआयआरच्याच प्रक्रियेमुळे ज्या भाजपाने जिंकलेली आहे त्याच्यात जवळपास 90% योगदान हे एसआयआरचं आहे। निवडणुका ह्या निपक्षपणाने व्हाव्या, कोणाच्या तरी प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपामुळे होऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। अनेक राज्याचा अनुभव घेतल्यानंतर मतदारांच्या मध्ये एक जी संभ्रमावस्था आहे आणि ती राजकीय हस्तक्षेपामुळे होऊ नये म्हणून आम्ही तो प्रयत्न केले।